या स्पर्धेच्या जवळपास 6व्यांदा ते फायनल मध्ये येत आहेत. 4 फायनल्स त्यांनी जिंकलेले आहेत आणि आज देखील 5वी फायनल जिंकण्यासाठी तयार आहेत. तर संघाचे संघनायक इथे अमितजी इंदुलकर हे सलग 7व्यांदा फायनल खेळत आहेत. ऑफिशियल्स आपण तिथेच थांबा. बाकीचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी बाहेर या. ऑफिशियल्स आपण तिथेच थांबा. बाकीचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी बाहेर या. सरळ 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 ग्राउंड नका करू. सरळ उभे राहा. राऊंड नाही. सरळ जे रिटर्न क्रीज आहे सरळ एका रेषेमध्ये उभे राहायचंय. आपण भारतीय टीम कशी उभी राहते बघतो ना मॅच सुरू होण्याच्या अगोदर. यस. आणि यानंतर टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण दुर्गासागर वॉरियर्स. रोहनजी कालेकर यांचा संघ दुर्गासागर वॉरियर्स पहिल्यांदाच स्पर्धेच्या फायनल मध्ये येत आहेत. गेले 9 वर्ष सातत्यानं ही टीम या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होते. या वर्षी बंपर यश त्यांना मिळतंय. खरं तर अडथळ्यांची शर्यत होती ही स्पर्धा त्यांच्यासाठी. काही सामने त्यांनी गमावले, मात्र त्यानंतर काय शानदार परफॉर्मन्स करत इथे या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेली टीम. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण दुर्गासागर वॉरियर्स. दमदार खेळ. या ठिकाणी मुख्य मंचावरती अतिथी उपस्थित आहे. स्पर्धेचे आयोजक पुरस्कर्ते सभापती सन्मान्य रवींद्रजी सातनाक साहेब यांना विनंती करतो आपण प्रमुख अतिथींसोबत मैदानामध्ये चला. संघ मालक देखील अनेक संघांचे तिथे उपस्थित आहेत. सर्व संघ मालकांना आम्ही विनंती करतो आपण देखील. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या औदार्यामुळे ज्यांच्या मदतीमुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकलेलो आहोत त्या रवींद्रजी सातनाक साहेबांसाठी एकदा जोरात आपण टाळ्यांचा गडगडाट करू. एखाद्या स्पर्धेसाठी भक्कमपणे पाठीमागे उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खेळाडूंना मोठं स्टेज आज उपलब्ध करून देण्यामध्ये रवींद्र सातनाक साहेब यांचं मोठं योगदान आहे. आज दापोली शहरामध्ये दापोली शहराचं वैभव वाढवणारी ही स्पर्धा रवींद्रजी सातनाक साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होते, यशस्वी होते. गेले 3 दिवस आपण हा थरार अनुभवलेला आहे. दापोलीतील क्रिकेटची गुणवत्ता आपल्या लक्षात आलेली आहे आणि याबरोबरच खेळाडूंना मोठं व्यासपीठ देखील त्यांच्या माध्यमातून मिळतंय. सातनाक साहेब हे विद्यमान पाडले ग्रामपंचायतचे सरपंच देखील आहेत. एकाच लाईन मध्ये सगळे ऑफिशियल्सनी उभे राहा आणि खेळाडूंनी देखील उभे राहा. एकाच लाईन मध्ये. लाईन शक्यतो ब्रेक करू नका. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण सर्वांनी उभे राहा. पलीकडे काही मुलं खेळतायत आपण सगळ्यांनी उभे राहू. फुटबॉल खेळणारे खेळाडू उभे राहा सगळेजण. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहायचंय. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत आणि देशाचा प्रत्येकाला अभिमान आहे. देशाचा सन्मान ठेवण्यासाठी आपण सर्वांनी उभे राहा. एक साथ खडे होंगे. खडे अप. अजूनही काही प्रेक्षक बसलेले आहेत. आपण शेजारी जे बसलेले आहेत त्यांना विनंती करा आणि उभे राहायला सांगा. कोणीही बसणार नाही. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
का जागा सोडू नका. कॅप्टन्स प्लीज, दोन्ही संघाचे संघनायक पुढे येतील आणि टॉस तिथेच होणार आहे. फायनल लढतीचा नाणेफेकीचा कौल संपन्न होणार आहे. दुर्गा सागर वॉरियर्स विरुद्ध शिंदे फायटर्स. या दोन्ही संघांमध्ये कॉइन टॉस झालेला आहे, ते जमिनीवरती आलेला आहे. कुणीतरी हेड, कुणीतरी टेल. यस, शिंदे फायटर ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू. यस, व्हॉट इज डिसिजन? अमित इंदुलकर, आपला निर्णय कळवा. यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांनी या ठिकाणी पाहुण्यांचा शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे. ओळीनं तसंच उभे राहा दोन्ही संघांनी. पाहुणे दोन्ही संघांना शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. रवींद्र सातनाक साहेब त्यांच्या समवेत सगळ्या संघांचे मालक आहेत, ज्यांच्या टीम्स या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या. मालकांचं निश्चित मोठं योगदान आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मालकांनी खरं तर काही संघ पराजित होत होते, असं असतानाही मालक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. विशेषतः या स्पर्धेला फार मोठी मदत ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे, रवींद्रजी सातनाक साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी टीम सुद्धा स्पर्धेला दिली आणि पुरस्कृत देखील केलेला आहे. शतेषु जायते शूर, ओळीतच बाहेर या शक्यतो. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा, असं संस्कृत सुभाषितकार म्हणतायत आणि दात्यांची निश्चित वाणवा असते. परंतु रवींद्रजी सातनाक साहेब यांच्यासारखे ज्यावेळेस दाते पुढे येतात त्यावेळेस मोठा कार्यक्रम देखील सहज संपन्न होतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची प्रचिती येते. दोन्ही संघ आपण या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्येच थांबलं तरी चालेल. शिंदे फायटर्सनं बाहेर न येता आणि फलंदाजीची जोडी दुर्गा सागर सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण
tenniscricket.in माध्यमातून देखील केले जाते। जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समोर जोडलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा हा फायनलचा सामना सुरू होतोय। शिंदे फायटरचा संघ 5व्यांदा अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय। ऑलरेडी अगोदर 3 वेळा हा संघ चॅम्पियन ठरलेला आहे, 1 वेळा रनर अप ठरलाय। तर त्याचबरोबर दुर्गासागर वॉरियर्स संघ हा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचलेला आहे। आज इतिहास लिहिला जाणार की इतिहासाची पुनरावृत्ती होणार, हाच एक प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काही मिनिटांमध्ये मिळणार आहे। पहिल्या इनिंगची 5 षटकं फार महत्त्वाची असतील दुर्गासागर वॉरियर्स संघाला, कारण समोर आहे एक विस्फोटक टीम, अशी टीम ज्या टीमने आतापर्यंत 3 पर्वामध्ये अजिंक्यपद पटकावलेलं आहे। जर आपण विचार केला पर्व 3 मध्ये पर्व 4 आणि 5 या संघाच्या नावावरती होतं, त्यानंतर 6व्या पर्वामध्ये ब्रेक घेतला, 7व्या पर्वामध्ये पुन्हा आले आणि पुन्हा एकदा विजेतेपद पटकावलं। गेल्या पर्वामध्ये सुपर किंग्स दापोली हा संघ विजेता ठरला आणि या पर्वामध्ये पुन्हा एकदा शिंदे फायटर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे। त्याच्या समोर आहे दुर्गासागर वॉरियर्स, जो संघ पहिल्यांदाच DPLच्या अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालेला आहे। सो हा सामना कोण जिंकणार या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अनेक घडामोडी अशा नाटके तुम्हाला पाहायला भेटतील की जी तुमचा श्वास देखील रोखून ठेवू शकते। जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये। समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत जोडलेले आहेत महाराष्ट्राचे एक प्रतिभावान समालोचक नरेशजी ढोमे सर। आपलं देखील पुन्हा एकदा अंतिम मॅचच्या दरम्यान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमची tenniscricket.in ची संपूर्ण टीम इथे तयार आहे। साहिल जाधव, छोटू, निखिल, सचिन मुंडे त्यांचं देखील मनपूर्वक आभार। या संपूर्ण स्पर्धेसाठी आमची जी पंचांची ऑफिशियल टीम होती, महेश शिंदे सर, अमित कुमार बिन, रविकांत जाधव आणि त्याचबरोबर मकबूल बुरोणकर यांचा देखील मनपूर्वक आभार। त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये विनोद माडिक सर आणि त्याचबरोबर संजय पवार हे देखील आमच्या समोर जोडलेले आहेत। व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर मंडळी आम्हाला पाहायला भेटते। या स्पर्धेचे सर्व अर्थातच पुरस्कर्ते आदरणीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब, पंचायत समिती दापोलीचे माजी सभापती, पाडले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, जे सलग दुसऱ्या वर्षी देखील या स्पर्धेला पुरस्कृत करताना आम्ही पाहतोय, त्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। आणि तमाम दापोलीकर जे इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर देशातल्या कानाकोपऱ्यातून जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेत त्यांचं देखील स्वागत। ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले। पंचांचा इशारा, फायनल मॅचला सुरुवात। पहिले षटक हाताळण्यासाठी हा हेतू आहे आकाश सपकाळ, लोढा व्हेंचर फाउंडेशन एंड कडनं तो तयार असेल। समोर बॅटर आहे सिद्धू डावकुरा, फलंदाज तर नॉन स्ट्राईक मार्कवरती सूरज म्हणजे रामा खेडेकर आपल्याला पाहायला भेटेल। आकाश सपकाळ तयार आहे, थोडासा रिदम इथे चुकलेला आहे, डेड बॉल म्हणून पंचाने डिक्लेअर केलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे। सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवरती आहे। सायंकाळचं सत्र अतिशय सुरेख नयनरम्य असं वातावरण आपण पाहतोय। मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखली जाणारी ही दापोली सिटी आहे। आज पर्यटकांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सुपर संडेचा दिवस आहे, मेगा फिनालेचा सामना इथे सुरू होतोय। आमचे जे पंच आहेत ते देखील तयार झालेले आहेत। त्यानंतर आकाश सपकाळ चेंडू टाकण्यासाठी तयार झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना थांबलेला आपण पाहतोय। रोहनजी कालेकर यांच्या मालकीचा दुर्गासागर वॉरियर्स संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय। नरेश सर, एक वेळ अशी सिच्युएशन होती की दुर्गासागर वॉरियर्स संघ आज स्पर्धेतनं बाहेर पडतोय की काय अशी सिच्युएशन होती, अशी परिस्थिती होती। फाटक डेव्हलपर्स आणि शिंदे फायटर्स हा जो सामना होता लीग फॉर्मॅटमधला शेवटचा सामना, त्या सामन्यावरती दुर्गासागर वॉरियर्सचं भवितव्य टॉप 4 साठी अवलंबून होतं आणि त्याच मॅचमध्ये आपण बघितलं फाटक डेव्हलपर संघ पराजित झाला आणि दुर्गा वॉरियर्स संघ इन झाला। त्यानंतरचा प्रवास थक्क करणारा राहिला आतापर्यंत। व्हॉट अ परफॉर्मन्स, कौतुक करावं लागेल दुर्गासागर वॉरियर्स संघाचं। आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा फायनल मॅचला इथे ऑफिशियल सुरुवात होते। चेंडू आकाश सपकाळच्या हातामध्ये आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। यावेळेला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पेच झाला। पहिला चेंडू स्वेर आलेला आहे आणि अवंतर धावेच्या माध्यमातून इथे दुर्गासागर वॉरियर्स संघाचं खातं ओपन होताना आपण पाहतोय। यावेळेला प्रत्येक विकेटसाठी नितीनजी शिंदे सरांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि गोलंदाज त्यात कितपत यशस्वी ठरतात हे बघायचं। आघाडीचा गोलंदाज आकाश सपकाळ यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या एंडकडनं तयार आहे। ओहो, हा चेंडू बघा अतिशय सुरेख टाकलेला आहे, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय।
टप्पा पडल्यानंतर अतिशय फाट चेंडू चाललेला आहे यष्टीरक्षक जतीन साळगावकर यांच्या हातामध्ये आणि ते देखील यष्टीच्या पाठीमागे तैनात आहेत. एक अभेद्य भिंत आपल्याला पाहायला भेटते यष्ट्यांच्या पाठीमागे जतीन साळगावकरच्या रूपामध्ये. दापोली तालुक्यातले एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांचा बोलबाला सातत्यानं राहिलेला आहे. जर तुम्ही पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलात, बीट झालात की समजायचं आपल्याला डकआउटकडे परत जायचं आहे. एवढी अभेद्य भिंत जतीन साळगावकरच्या रूपात आहे. ओहो, जबरदस्त फटका मारलाय. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात, परंतु इथे झेल संभव नव्हता. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलेला आहे आणि त्याचा फायदा इथे दोन्ही बॅटर्सने उचललेला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत इथे स्कोअर बोर्डवरती आणि संघाचं धावफलक आता इथे ओपन झालेला आपण पाहतोय. संदीपजी सावंत साहेब या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय संदीपजी सावंत साहेब, या स्पर्धेसाठी असंख्य मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे या सायंकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित राहत आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी आकाश सपकाळ आपण जर बघितलं तर आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत आणि 3 धावा स्कोरबोर्डवरती कंप्लीट झालेले आहेत. ओहो, यावेळेला लोअर फुल टच करून घेतलेला आहे. चांगला फटका मारलेला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला खेळलं, त्या ठिकाणी हसन टिकले आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान जोपर्यंत चेंडू अडवतील एक धाव इथे स्कोरबोर्डवरती कंप्लीट होत असताना संघर्ष करावा लागणार आहे. बॉलिवूडचा अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन हे नाव सर्वांनी ऐकलं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे बॉलिवूडमध्ये येण्याच्या अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये ते आकाशवाणीकडे काम मागण्यासाठी गेले होते. आकाशवाणीनं काम द्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला. हिम्मत हारले नाही, निराश झाले नाहीत. बॉलिवूडमध्ये आले, तिथे नशीब आजमावलं आणि त्यानंतर बॉलिवूडचं अनभिषिक्त सम्राट बनले. यावेळेला सुरुवातीला जरी अपयश आलं, निराश होऊ नका, हिमतीने खेळा. यावेळेला आकाश तयार आहे. ओहो, पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे घेण्याची संधी आहे दोन्ही फलंदाजांकडे. एक धाव कंप्लीट होईल आणि धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. दरम्यान सूरज एका धावेवरती खेळतोय, सिद्धू 3 धावांवरती खेळतोय. षटकातला पहिला चेंडू स्वेर आलेला होता, वाईड आलेला होता, त्यामुळे 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला भेटत आहेत. फायनलचा सामना आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. दुर्गासागर वॉरियर्स की शिंदे फायटर्स. इतिहासाची पुनरावृत्ती होणार की आज इथे इतिहास लिहिला जाणार, हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. चेंडू पुन्हा एकदा आकाश सपकाळच्या हातामध्ये आहे. समोरच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय लोढा व्हेंचर फाउंडेशन. एंडकडनं तो तयार आहे. यावेळेला बघता हो सुरेख चेंडू आहे. गुडलेंथवरचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफ स्टंपवरचा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेला आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. चेंडू पुढे गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतरची जतीनदादाची कामगिरी आपण सर्वजण पाहतोय. डॉट चेंडू आला आणि पुन्हा एकदा आता प्रेशर क्रिएट होताना आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 5 चेंडू कंप्लीट झालेले आहेत आणि 5 धावा खर्च केल्यात. तर यावेळेला आकाश सपकाळे याने खूप चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि ते देखील फायनलच्या मॅचमध्ये ज्यावेळेला तुम्ही आतापर्यंत 5 धावा खर्च करताना, तेव्हा हे षटक खूप चांगलं म्हणावं लागेल. षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी आकाश सपकाळ पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा एकदा खोलून काढण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला आपण पाहतोय हो क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला. एक धाव इथे कंप्लीट केलेले आहे. थ्रो चांगला जर झाला असता तर कदाचित 19-20 चित्र पाहायला मिळालं असतं. एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक 1चा खेळ इथे संपलेला आहे. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. बिनबाद 6. दरम्यान या ठिकाणी आपण मंचावरती पाहतोय
ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे आदरणीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब आणि त्याचबरोबर लोढा व्हेंचर फाउंडेशन्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. मंचावरती लोढा व्हेंचर फाउंडेशनचे सन्माननीय सतीश गिरी हे देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतीश गिरी सर वेलकम. आपलं मनपूर्वक दापोली प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती दुसऱ्या षटकाकडे जाऊया. दुसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा लोढा व्हेंचर फाउंडेशन एंडकडनं संभवतः हसन टिकले तयार होताना आपल्याला पाहायला भेटेल. नरेश सर, आतापर्यंत हसनचा जर आपण प्रवास या स्पर्धेतला पाहिला तर त्याला समालोचन कक्षाकडनं सातत्यानं गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे आणि एका मॅचचा जर अपवाद सोडला तर प्रत्येक मॅचमध्ये हसन टिकलेने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. अंतिम मॅचचं प्रेशर नक्कीच त्याच्यावरती असेल, परंतु त्याच वेळेला जर आपण बघितलं तर त्याचा जो सहकारी खेळाडू आहे आकाश सपकाळ तो त्याच्याशी चर्चा करतोय, डिस्कशन करतोय कशी गोलंदाजी करायला पाहिजे यावरती खलबतं सुरू आहेत. आणि त्यानंतर हसन आता तयार होईल. तटियाळ सर्कलच्या आतून त्याच्या गोलंदाजीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटते. समोर आहे डावकुरा फलंदाज सिद्धू, त्याला मोठे पटके खेळावे लागतील. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असणार आहे. 5 षटकांचा सामना, 2 षटकं पॉवर प्लेची आहेत आणि त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर केवळ 6 धावा आल्या. थोडीशी कंजूसी आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला चेंडू सुरेख आहे, ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव इथे कंप्लीट होईल सहजरित्या आणि संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 7 धावा बिनबाद अशा पद्धतीची आपण ही सिच्युएशन पाहतोय. दरम्यान यावेळेला जर बघितलं 5 धावसंख्येवरती सिद्धू खेळतोय, एका धावेवरती सूरज खेळतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली होती आणि त्याचमुळे कुठेतरी आता जर आपण बघितलं तर धावसंख्या थोडीशी धीम्या गतीने सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते. ज्या पद्धतीने लोकल एक्सप्रेस धावते अगदी तशीच धावसंख्या थोडी थांबत पुढे चाललेली आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी वेगवान अशा पद्धतीची धावसंख्या अभिप्रेत आहे. ॲक्सिलेटरवरती पाय दाबावा लागेल, टॉप गिअर टाकावा लागेल आणि आता इथे खोऱ्याने धावा बनवणं गरजेचं आहे. कारण समोर जे आव्हान आहे ते आतापर्यंत 3 वेळा चॅम्पियन ठरलेला शिंदे फायटर्स आहे आणि अशा एका बलाढ्य संघाच्या विरोधात जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागतं. आपण नेहमी म्हणतो 100 लोकांच्या शर्यतीमध्ये येण्यासाठी चर्चा त्यावर देखील करू. यावेळेला बघा चेंडू चांगला टाकलेला आहे, मोठा पटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालाय, डॉट चेंडू आलाय. प्रेशर दबाव आता दुर्गासागर वॉरियर संघावरती आहे. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. इथे तुम्हाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनायचं असेल तर काहीतरी वेगळं असं काम तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला. धावचीची संधी असेल परंतु इथे सुदैवी ठरलेला आहे. सातत्यानं मोठे पटके मारायचे, चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये, चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी सातत्यानं बीट होताना फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आणि अशा मोमेंटला सूरज आणि सिद्धू हे दोघे चर्चा करतायत. बघा, हे संवाद फार महत्त्वाचं असतात क्रिकेटमध्ये. संवाद या शब्दातला जर तुम्ही स काढला तर उरतो तो वाद. मग वाद टाळण्यासाठी सातत्यानं संवाद महत्त्वाचे असतात. यावेळेला आकोटप्प्याचा चेंडू परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. पंच रविकांत यांचा एका वेगळ्या शैलीमध्ये इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे. एक धाव फलकावरती जोडलेली आहे. धावसंख्या आता 8 पर्यंत पोहोचलेली. हसन हे षटक सुरेख टाकले. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर दोन्ही डॉट बॉल. यावेळेला रिव्हर्स ॲफर्ट केलेला आहे, सक्सेसफुल प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव इथे कंप्लीट होईल, दुसरी धाव मिळणार नाहीये कारण चेंडू वेगाने आलेला आहे. यष्टीरक्षक जतीन साळगावकर यांच्यामध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या वेगाने तो धावला, चेंडू कलेक्ट केला आणि थ्रो केला. वास्तविक इथे जर रनिंग बिटवीन विकेट फास्ट असती तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न संभव होता, परंतु इथे रिस्क घेत नाहीयेत. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही इश्क करा, यश किती मिळेल माहिती नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये नाजूक स्थितीमध्ये तुम्ही जर रिस्क घेतली तर कदाचित यश मिळण्याचा संभव जास्त असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय का हे बघणं गरजेचं आहे. सिद्धू पुन्हा एकदा तयार आहे. डावकुराचा फलंदाज आहे. या षटकामध्ये फार धावा आलेल्या नाहीत, केवळ 3च धावा आल्यात आतापर्यंत. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलेला आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, फलंदाज बीट झालेला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. आता दबाव क्रिएट होईल. दुसरं षटक सुरू आहे, अंतिम सामना सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. 1.5 षटकांचा 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे.
ओहो, हा चेंडू सुरेख टाकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होते. यावेळेला बघूया नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय. नाबाद असणार आहे. प्रयत्न चांगला होता इथे आणि षटक देखील संपलेला आहे. तर एकंदरीत काय 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या पहिल्यांदाच दुहेरी अंकामध्ये पोहोचते. बिनबाद 10. ऐकूया डीजेवर मधुर संगीत. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. संघाची धावसंख्या अगदी कुर्म गतीने पुढे सरकलेली आहे. संत गतीने धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती केवळ 10 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. दरम्यान आपण जर बघितलं शिंदे फायटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला. पहिल्या 2 षटकांमध्ये हा निर्णय अतिशय योग्य ठरवलेला आहे. त्या दोन्ही गोलंदाजांनी विशेषतः आकाश सपकाळ यांनी पहिले षटक हाताळलं. त्यानंतर समालोचन कक्षाच्या बाजूने हसन टिकलेला गोलंदाजीसाठी आणलं. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूनं लोढा व्हेंचर फाउंडेशन एंडकडनं गोलंदाजी करेल स्वप्नील गुहागरकर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिले. समोर आहे डावखुरा फलंदाज आघाडीचा बॅटर सिद्धू. डावखुरा फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या वेगाने पुढे सरकवणं गरजेचं आहे. यावेळेला बघा पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी धावलेत इथे आणि यस इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकले. बऱ्याच वेळानंतर 12 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. ज्यावेळेला घड्याळामध्ये मिनिट काटा, तास काटा, सेकंद काटा हे तिन्ही काटे एकत्र येतात त्यावेळेला 12 वाजतात. येथे प्रतिस्पर्धी संघाचे जर 12 वाजवायचे आहेत तर तुम्हाला क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी या तिन्ही बाबतीमध्ये चांगलं कॉम्बिनेशन द्यावं लागेल आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाचे 12 वाजवता येतील. ओ यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी धावले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट होतील. बघा ज्यावेळेला भारतीय संघाकडनं जवागल श्रीनाथ खेळायचे त्यावेळेला त्यांची जर फलंदाजी तुम्ही जर बघितली असेल अगदी अशीच असायची. खूप मोठमोठे फटके खेळायचे. गगनचुंबी असे फटके मारायचे. 2 किंवा 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू तो पडायचा. पार वेळेला क्षेत्ररक्षक धाडस करायचा, चेंडू पकडायचा आणि अगदी तसाच पद्धतीचा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. तो डावखुऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून म्हणजे सिद्धूच्या माध्यमातून. इथे 2 धावा धावफलकावरती कंप्लीट होतील. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. दरम्यान स्वप्नील पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो यावेळेला मोठा फटका आलाय. जबरदस्त फटका. मोठा फटका आलेला आहे षटकाराचा. बघा प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि त्यानंतर रामराज्य निर्माण झालं. इथे 14 धावसंख्या होती. बराच काळ स्कोरबोर्ड थांबलेला होता. त्यानंतर षटकार आला आणि आता कुठेतरी सुखाचा राजयोग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो दुर्गासागर वॉरियर्स संघासाठी पुन्हा एकदा फलंदाज तयार आहे. ओहो यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे चेंडू. ऑन साईडला चेंडू विकेटला गुदगुदल्या करतोय. एक धाव इथे कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी धावलाय फलंदाज. पहिला फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये.
दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे दुर्गासागर वॉरियर्स संघाचा. मित्रांनो, संघर्ष करण्याची वेळ आली ना तर कधी निराश होऊ नका, कारण परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो. आज इथे तुम्ही संघर्ष करताय, परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, स्वतःला भाग्यवान समजा, कारण कठीण रोल तुम्हाला मिळाला आहे संघर्ष करण्यासाठी. येथे चांगली फाईट द्यावी लागेल. स्टीफन हॉकिंगचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. वयाच्या 22व्या वर्षी दुर्धर आजाराने ग्रासले, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सांगितले इथून फक्त 2च वर्ष तुम्ही जगाल. हिम्मत हारले नाही. शरीराची हालचाल न करणारा हा माणूस व्हीलचेअरवरती बसून पुढे 54 वर्ष मृत्यूला वाट बघायला लावतो आणि जगाला हादरवणारं संशोधन करतो. ही आत्मशक्ती तुमच्यामध्ये तुम्हाला निर्माण करता आला पाहिजे, हा आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे. यावेळेला बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मोठा पटका खेळायचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो. सातत्यानं निर्धाव चेंडूंची इथं मालिका सुरू आहे आणि त्याचमुळे की काय कुठे धाव संख्येला ब्रेक बसलेला आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तिसरं षटक अगदी समाप्तीकडे आहे. 21 धावा, 21 रन्स धावफलकावरती कंप्लीट आहेत. एक फलंदाज बाद झाला जो नुकतीच धावचीच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं होतं. सूरज खेडेकर डकआउटकडे परतला आणि त्यानंतर बंड्या आलेला आहे. बंड्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. मागच्या मॅचचा तो हिरो आहे. ओ, यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आलेला आहे, भिरकवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. इथे एक धाव कंप्लीट होईल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संघाची धावसंख्या, इथे षटकाचा खेळ देखील संपलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 म्हणजेच 22. सामना जिंकण्यासाठी आपण सर्वांनी प्रवास असंख्य व्यक्तिमत्वांचा पाहिलेला आहे. शून्यातनं विश्व निर्माण करणारी असंख्य व्यक्तिमत्व आपण सर्वांनी बघितलेले आहेत आणि त्यांचं अनुकरण आपल्याला इथं करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर खडतर परिस्थिती असेल ना त्याच्यावरती तुटून पडा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकट येतील, संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलात तरी देखील इतिहास आणि हारलात तरी देखील इतिहास घडवता आला पाहिजे. आज इथे इतिहास घडवेल का दुर्गासागर वॉरियर्स संघ हे बघणं गरजेचं आहे. यावेळेला जबरदस्त फटका मारलाय. एक धाव इथे कंप्लीट होईल. संभवतः क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, परंतु दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावा देखील आता सहजरित्या इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटतील. धावसंख्या आता दोन्ही पुढे सरकलेली आहे. धावा झालेल्या आहेत 24-24. आपल्या देशाचे सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर त्यांचा प्रवास पहा संघर्षमय होता, खडतर होता. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. रेल्वे स्टेशनवरती चाय विकण्याचं काम त्याने केलं. त्यानंतर राजकारणामध्ये आले, प्रचंड संघर्ष केला आणि देशाचे सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून देखील त्यांनी नावलौकिक संपादन केलेलं आहे. एवढं प्रचंड कष्ट केल्यानंतर मिळतं ना ते यश असतं, कारण यशाकडे जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. आज तुम्हाला जिंकायचं आहे तर प्रचंड खडतर परिश्रम घ्यावे लागतील. यावेळेला मात्र जबरदस्त फटका आहे, परंतु फटका बसलाय हसन चेंडूच्या खाली आणि परतावं लागेल फलंदाजाला. जे आपण सर्वजण पाहतोय दापोली प्रीमियर लीग पर्व 9 आहे. अंतिम सामना या ठिकाणी मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणाऱ्या दापोली तालुक्यामध्ये हा खऱ्या अर्थानं DPLचा अंतिम सामना सुरू आहे. परंतु त्याचबरोबर क्रीडा रसिकांना सांगेल की मिनी महाबळेश्वर बरोबर दापोली तालुक्याची ओळख अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे. म्हणजे दापोली तालुका भारतरत्नांचा तालुका म्हणून देखील ओळखला जातो, कारण याच दापोली तालुक्याने 3 भारतरत्न
उभ्या देशाला दिलेले आहेत. आपण सर्वांना माहिती आहे 1958 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर पावा काने जे की आपल्या दापोलीतले होते 1963 साली त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर 1990 साली विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोपरांत भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. तर एकंदरीत 3 भारतरत्न या दापोली तालुक्यातून आलेले आहेत. आणि अजून एक मानाचा तुरा दापोली तालुक्याच्या इतिहासात रोवलेला आहे, त्याच्यावरती देखील चर्चा करूया. परंतु इथे बघा स्क्वेअर चेंडू आलेला आहे, एक अवांतर धावपालकावरती जोडली जाईल. धावसंख्या पुढे सरकलेली आहे, 25 धावा स्कोरबोर्डवरती कंप्लीट झालेल्या आहेत. तर दापोली तालुक्याच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवलाय, कारण नुकताच भारत सरकारचा मानाचा पद्मश्री हा पुरस्कार आपल्या दापोली तालुक्याचे सुपुत्र कर्मवीर दादासाहेब विधाते यांना देखील प्राप्त झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ही अभिमानाची बाब दापोलीसाठी आहे. तर पुन्हा एकदा हसन तयार होईल. यावेळेला रिव्हर्सचा एफर्ट केलेला आहे, सक्सेसफुल प्रयत्न आपण पाहतो, एक धाव कंप्लीट होईल. आणि पुन्हा एकदा अतिशय संत गतीने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. जणू काही इथे जर आपण बघितलं तर पायामध्ये जंजीर बांधली की काय असं चित्र आपल्याला पाहायला भेटतं. वो हम अक्सर कहते कि डर से बड़ा कोई व्हायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं. इथे खुलकर खेळावं लागणार आहे तुम्हाला. खुले आसमान में जिस तरह से पंछी उड़ता है बिल्कुल उसी तरह से खेलने का प्रयास होना चाहिए. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यहाँ पर कोशिश और कोशिश चाहिए. ओहो, ये देखिए बिल्कुल जबरदस्त स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस समय पूरी तरह से बीट होते हुए गेंद सीधा बल्लेबाज को चकमा देते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन इस समय हसन टिकले के द्वारा देखने को मिलता हुआ. शाम का सत्र है दापोली का यह खूबसूरत आजाद मैदान, जहां पर फाइनल का मुकाबला जारी है शिंदे फाइटर्स बनाम दुर्गा सागर वॉरियर के बीच में. लेकिन इस समय ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए गेंद हम पर इस समय हमारी तरफ मुड़ेंगे और इशारा करेंगे वाइड का, यानी कि फिर एक दफा इस ओवर में अतिरिक्त रन का इजाफा हो सकता है. कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 27 रन, 27 रन 2 विकेट के नुकसान पर. एक रोमहर्षक मुकाबला होने की संभावना है. स्ट्राइक पर इस समय बंडे शिर्के खेलते हुए नजर आ रहे हैं. ओहो, इस समय फिर एक मर्तबा जबरदस्त गेंदबाजी का परिचय. स्ट्रोक बिल्कुल भी इस समय सही साबित नहीं हो रहा है. बार बार इस समय बीट करने में कामयाबी मिलती हुई हसन टिकले को. बिल्कुल इस समय हसन टिकले को मालूम है वीक पॉइंट का है बंडे शिर्के का, क्योंकि लगातार वो एक दूसरे के साथ खेलते हुए नजर आते हैं. इसलिए कहीं ना कहीं उनका जो वीक पॉइंट है वो पूरी तरह से मालूम करने के बाद गेंदबाजी कर रहे हैं. ये देखिए लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद हम पर इस समय हमारी तरफ मुड़ चुके हैं और यहाँ पर स्क्वेयर का इशारा करेंगे, यानी कि एक दफा फिर एक मरतबा वाइड का इजाफा होता हुआ. रन संख्या अब देखा जाए तो आगे बढ़ती हुई 28 रन, 28 रन इस समय 2 विकेट के नुकसान पर. फिलहाल यहाँ पर हसन टिकले तैयार होते. बड़े स्ट्रोक की आवश्यकता है इस समय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये फुल टॉस डिलीवरी थी, कहीं ना कहीं यहाँ पर बड़ा स्ट्रोक आना चाहिए था, लेकिन बिल्कुल सही तरह से खेल नहीं बैठे थे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. और यहाँ पर देखा जाए तो तीसरे अंपायर की तरफ रेफर किया है. क्या ये जो गेंद फेंकी थी वो नो हो या नहीं, ये देखना पड़ेगा तीसरे अंपायर को. आणि पंचांचा इशारा नोचा आलेला आहे. फ्री हिट असणार आहे. खरं तर बंड्या शिर्केसाठी परवानी आली होती, लॉलीपॉप डिलिव्हरी होती, ज्याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु फटका फसला. परंतु पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केले की हा चेंडू नो आहे की नाही एकदा पडताळणी करा. आणि तिसऱ्या पंचांनी पडताळणी केल्यानंतर इथे डिक्लेअर केलेलं की चेंडू जो फेकला होता तो नो होता. एक धाव इथे भेटेल आणि त्यानंतर फ्री हिट असणार आहे. दरम्यान यावेळेला थोडंसं जायबंदी झालाय का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. पैर में मोच, छोटी सोच इंसान को निजी जिंदगी में आगे बढ़ने नहीं देती. सुबह की चाय, बड़ों की राय समय समय पर लेनी चाहिए.
यावेळेला जर आपण बघितलं तर कदाचित 12th मॅन रोहन कालेकर जे की संघाचे मालक आहेत ते आता मैदानामध्ये जाताना आपल्याला बघायला भेटत आहेत. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये ते असणार आहेत. बंड्या शिर्के थोडंसं थकलेला आपल्याला पाहायला भेटतोय. बॅट चेंज केलेली आहे आणि आता कदाचित इथे धावांचा पाऊस पडू शकतो, कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर धावांचा दुष्काळ आहे. खरं तर आपण कोकणामध्ये राहतो, इथे पाऊस प्रचंड पडतो. इथे कधी पावसाचा दुष्काळ जाणवला नाही, पण आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती इथे धावांचा दुष्काळ आहे आणि तो कुठेतरी दूर करणं गरजेचं असणार आहे. यावेळेला बघा पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहेत आणि यावेळेला पुन्हा एकदा बीट झालाय. षटक संपलेला आहे आणि यावेळेला संघाची धावसंख्या आहे केवळ आणि केवळ 29. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. एक बात समझिए, स्कोर बरोबर 29 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय संत सुरुवात आपल्याला पाहायला भेटते दुर्गासागर वॉरियर्स संघाची आणि शेवटचं आणि अंतिम षटक स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. समोरच्या एंडकडनं लोढा व्हेंचर फाउंडेशन एंडकडनं तो गोलंदाजीसाठी आलेला आहे. सातत्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये शेवटचं षटक हाताळताना स्वप्नील शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यासमोर असणार आहे प्रितेश. आतापर्यंत 2 विकेट गमावले दुर्गासागर वॉरियर्स संघाने. प्रितेशच्या समोर आव्हान आहे स्वप्नील शिंदेचं. 4 ते 5 पावलांचं रनअप स्वप्नील तयार होईल. यावेळेला बघा आखोट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल पकडलाय. तिसरा पण ₹200 बक्षीस आलेलं आहे स्वप्नील शिंदे यांच्यासाठी, कारण त्यांनी पहिल्याच चेंडूवरती अनमोल अशी विकेट घेतलेली आहे आणि फलंदाज प्रितेशला डकआउटकडे पाठवलेलं होतं. प्रितेशने 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव बनवलेली होती आणि बंड्याला अजून देखील स्वतःचं खातं खोलण्यामध्ये यश आलेलं नाहीये. फार कमी वेळेला आपण असं चित्र पाहिलेलं आहे की 4 चेंडू फेस केलेत आणि 0 धावांवरती बंड्या खेळतोय, ते देखील हाय व्होल्टेज मॅचमध्ये, महत्वाच्या मॅचमध्ये. निर्णायक मॅचमध्ये बंड्याची फलंदाजी चालत नाहीये. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. स्वप्नील चेंडूच्या खाली येतोय काय, परंतु कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप होते. 1 धाव कंप्लीट केलेली होती. स्वप्नील आला होता कॅच पकडण्यासाठी, परंतु इथे दुसऱ्या क्षेत्ररक्षकांनी कॉलिंग केलं, वेट वेट म्हटलं आणि त्याचबरोबर इथे झेल सुटला, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे. नांगी टाकलेली आहे. कोणताही फलंदाज फार मोठी खेळण्यामध्ये यशस्वी ठरत नाहीये. फटाक्यांच्या आतषबाजीला आता सुरुवात झालेली आहे. यवना शिंदे फायटर संघाला जाणीव झालेली आहे की 4थ्यांदा आम्ही विजयाच्या दिशेने चाललेलो आहोत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे काही घडू शकतं मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत भविष्यवाणी करणं थोडंसं घातक ठरेल की सामना कोण जिंकणार आहे.
परंतु प्रचंड कॉन्फिडन्स आहे शिंदे फायटर संघाकडे. स्वप्नील शिंदे याच्या अगोदरच्या चेंडूवरती झेलची, त्यानंतर धावचीत फलंदाज झालेला आहे. यावेळेला बघा पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव इथे कंप्लीट होईल, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार बंड्या शिर्केच्या बॅटमधून. सातत्यानं आलेलं अपयश आणि त्यानंतर खेळलेला एक मोठा फटका. चौकार आलाय. संघाची धावसंख्या आता 35 पर्यंत पोहोचलेली आहे. 4 बाद 35 अशी धावसंख्या स्कोर बोर्डवरती पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. ऑफ्टमच्या खूपच बाहेर पिच झालाय. दात मागितले इथे पंचांकडे, परंतु पंच तटस्थ आहेत. आणि पुन्हा एकदा आता प्रेशर दबाव निर्माण होताना आपण पाहतोय दुर्गासागर वॉरियर्स संघाकडे. इथे बंड्या आणि जतीन साळगावकर यांच्यामधलं वाकयुद्ध देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. जतीन साळगावकर यष्ट्यांच्या अगदी जवळ उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला मोठा फटका खेळलाय. गगनचुंबी स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बघायचा चेंडूच्या खाली येतात काय, परंतु झेल सुटला इथे. परंतु त्यावेळेला धावचीची संधी असणार आहे का? यस यस यस. पंच आपला हात आकाशाकडे करतायत आणि लग्न वगैरे काहीच नाहीये किंवा कोणती सभा देखील नाहीये. आणि असं असताना फटाक्यांची आतषबाजी आहे. कारण तुम्हाला अंदाज आला शिंदे फायटर्स संघ हा एका मजबूत स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित हे फटाके तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. त्याच वेळेला जर आपण बघितलं तर शेवटचं षटक सुरू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज डकआउटकडे परतलेले आहेत. अतिशय जबरदस्त घातक गोलंदाजी स्वप्नील शिंदेची आहे. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. 2 धावचीत केलेत फलंदाज, तर 1 झेलचीत झालेला आहे. पुढे सरसावलेला आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेत फलंदाज आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना त्याचबरोबर तिसऱ्या धावेची ट्राय केली आहे. धावचीतचा प्रयत्न होतोय की सुरक्षित आहे बघायचं आहे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे हा डिसिजन. बघूया यावेळेला पंचांचा काय डिसिजन येतोय. 2 धावा तर इथे कंप्लीट झालेत आणि त्याचबरोबर इथे तिसऱ्या पंचांकडे रेफर आहे डिसिजन. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू स्वप्नीलच्या हातामध्ये फेकला आणि त्यानंतर बघायचं नेमकं काय घडलेलं आहे ते. यस, फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज बाद निर्धारित. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 38-39 धावांचं टार्गेट असणार आहे. 30 चेंडू 39 धावांची आवश्यकता असणार आहे. मेगा फिनालेची लढत आहे. दापोली प्रीमियर लीग 2023 पर्व 9चा हा अतिशय नयनरम्य सोहळा आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या इनिंगकडे आपण लगेचच जातोय. दरम्यान दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. समालोचन कक्षामध्ये इथे बदल होणार आहे आणि महाराष्ट्राचा एक मधुर आणि बुलंद आवाज आदरणीय नरेशजी ढोमे सरांना मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय. प्लीज वेलकम सर. दरम्यान ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत. धन्यवाद.
छान गाणं तुम्ही वाजवलं. स्पर्धेचे पुरस्कर्ते रवींद्रजी सातनाक साहेब सुद्धा गावचे सरपंच आहेत. त्या अगोदर दापोली पंचायत समितीचे उपसभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. खरं तर 15व्या आयोगामुळं पंचायत समिती सदस्यापेक्षा सरपंचांना जास्त अधिकार मिळालेले, जास्त लाभ मिळालेले आहेत. कारण थेट आता ग्रामपंचायतींना 15वा वित्त आयोग मिळतो आणि मोठा मिळतो. त्यामुळं गावामध्ये विविध विकास कामं सरपंचांना करता येतात. जेवढं काम मला वाटते पंचायत समिती सदस्याला देखील राहिलेलं नाही आता. तर जाऊ शकतो मैदानामध्ये. फायनलची लढत आता सुरू होणार आहे. विजयासाठी 39 धावांचं छोटं आव्हान आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. फायनल ग्रँड फिनाली महायुद्ध अंतिम लढाई मैदानामध्ये इथे सुरू होणार आहे. पहिला चेंडू निर्धाव इथे येणार आहे. कमी धावसंख्येवरती सामना असेल तरी देखील तो मजबूत रंगू शकतो. आणि दुर्गासागर वॉरियर संघानं आज सकाळच्या सत्रामध्ये जो खेळ केलेला आहे, दुपारच्या सत्रामध्ये जो खेळ केलेला आहे, निश्चित त्यांचा आत्मविश्वास 7 मजल्यांवरती पोहोचलेला आहे. लॉफ्ट केला, चेंडूला कट घेतली, ओ पायाने अडवलाय. छान. एक धाव एवाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा प्राप्त होतील. धावा रोखणं महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे. असं असताना असा खर्च करणं किंवा उधळपट्टी करणं हे कधीच परवडणार नाही. धाव घ्यायचा प्रयत्न, अत्यंत सुंदर गोलंदाजी इथे पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. ग्रँड फिनाले आपण बघू शकतो. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मात्र 38 धावांचं एक छोटं लक्ष समोर आहे. असं असताना देखील पहिलं षटक काय सुंदर आहे. गोलंदाज बंड्या यांना आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईक एंडला अमे पालकर आणि स्वप्नील शिंदे सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, वाईडिश मिड ऑन, तिथे खाली झेल झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद. अमे डावाला खिंडार पाडलेला आहे आणि 38 धावा ह्या शॅम्पेन फोडावी अशी गोष्ट नाहीये, हे निश्चित स्पष्ट झालेलं आहे. छोटं आव्हान असेल तरी देखील ते आव्हान पार करणं हे निश्चित अवघड असणार आहे. घाम गाळावाच लागणार आहे इथे शिंदे फायटर्सला, हे देखील स्पष्ट होत आहे. षटक क्रमांक 1 सुरू आहे. धावफलकावरती आपण पाहणार आहोत धावा 2, 1 गडी बाद 2. पहिला फलंदाज इथे कोसळलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती बंड्या, तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आकाशला आपण बघणार आहे. आकाशनं देखील एक मॅन ऑफ द मॅच पटकावलेली या स्पर्धेमध्ये आणि तो आता स्ट्राईक एंडवरती असेल. 36 धावांची अजून गरज आहे. तर 4 षटकांनी काही चेंडू बाकी असताना बंड्या गोलंदाजी मार्कवरती. मिड विकेट डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, पुन्हा वाईडिश मिड ऑफ, तिथे खाली पोहोचेल. ओहो, इथे होईल ड्रॉप. जीवदान. आकाशला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. अशा परिस्थितीमध्ये तेही जीवदान देणं हे किती कठीण ठरेल येणारा काळ सांगून जाणार आहे. एखाद्याला जीवदान देणं किती धोकादायक ठरतं. विचारा प्रतापराव गुजरांना, बहिलोल खानाला त्यांनी सोडून दिलं होतं. शिवरायांनी सांगितलं स्वराज्यामध्ये असे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले. उद्या बहिलोल खान स्वराज्यावरती चालून आला तर काय कराल. बहिलोल खानाची छावणी नेसरीच्या घाटाजवळ पडलेली होती. प्रतापराव गुजरांनी विचार केला नाही. 6 सरदार बरोबर घेतले. 7ही जण छावणीवरती तुटून पडले. 7ही जण मारले गेले. बहिलोल खानाला जीवदान दिलं, मात्र प्रतापराव गुजरांना आपले प्राण द्यावे लागले.
उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाहायचंय चेंडूच्या खाली येईल का? ओहो, पुन्हा ड्रॉप कॅच, लागोपाठचा दुसरा झेल इथे सुटलेला आहे. जीवदान देणं किती धोकादायक असतं हे प्रताप राव गुजरांनाही माहित होतं आणि पृथ्वीराज चव्हाणनाही माहित होतं. तरी देखील तुम्हाला इतिहास माहित असेल, 1191ची पानिपतची पहिली लढाई, जिथे पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता मोहम्मद गझनीनं. पहिल्यांदाच त्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाणला मोहम्मद गौरीला 2 वेळा पृथ्वीराज चव्हाणने हरवलं होतं. गौरीला पकडले होतं, मात्र तो शरण आला, सोडून दिला, अफगाणिस्तानमध्ये गेला, पळून गेलेलं सैन्य गोळा केलं, सरसकट सगळ्यांची कत्तल केली, नवीन सैन्य बांधलं, पुन्हा भारतावरती चालून आला. राजा जयचंदाच्या साथीनं पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला, त्याला पकडलं, अफगाणिस्तानात घेऊन गेला आणि तिथे त्याचा शिरच्छेद केला. हा इतिहास आहे भारताचा. अशा परिस्थितीमध्ये जीवदान देणं क्रिकेटमध्येही धोकादायक आहे. मी अनेक घटना तुम्हाला क्रिकेटच्याही सांगितलेलं आहे की झेल सुटल्यानंतर काय घडलं. ग्रॅहम गुचला सोडून दिलं होतं किरण मोरेनं 33 धावसंख्येवरती, 333 मारला, भारत सामना हारला, मॅच हारला. एक जीवदान काय घडतं, काय करतं, तर तुमचा काळ ठरू शकतं ते जीवदान. इथे स्वप्नील शिंदे आणि आकाशला जीवदान धावफलकावरती आपण बघणार आहे. धाव आहेत त्या 4. षटक पहिलं संपलेलं आहे, दुसरं षटक मैदानामध्ये विवेकच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. याबरोबर वाह वाह स्वप्नील शिंदेचा चेंडूला सुद्धा गुदगुल्या झाल्या असतील. काही वेळेस फलंदाज असे खेळतात की चेंडूचा कोथळा बाहेर काढतात, पण काही फटके असे मखमली असतात, मुलायम असतात. चेंडूला सुद्धा मोरपीस अंगावरून फिरल्यासारखा असा आल्हाददायक अनुभव आलेला असेल. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, वाईडची घोषणा. मला शाहरुख खान बघायला मिळाला अंपायरच्या स्टाईलमध्ये. धावफलक आपण बघू शकतो, आहेत 9 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. सुजी सर एक चांगले अदाकारी आहेत, त्यांच्या मजा आणली त्यांनी आज 3 दिवसामध्ये या मॅचमध्ये. आपण बघू शकतो इथे परत एकदा यास लोवर फुल टॉस होता, चेंडू खेळला, फ्लिक केला चेंडूला. 1 धाव स्वप्नील शिंदेला इथे मिळणार आहे. 1 धावे बरोबर धावफलक अलगद पुढे 10 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना या मॅच मध्ये रंगत आहे. फायनल मॅच आपण बघतोय. शेवटची मॅच जरी असेल इथे माना, कारण तुम्ही बघताय इथे दत्ता सरांनी पहिल्या 8 पर्वांमध्ये कोण कोण जिंकलं, कधी कधी जिंकलं हे सांगितलेलं आहे. आज तुम्ही जर जिंकत असाल, कोणी फायनल मध्ये कोण होतं, दुसरा कोण आला हे सांगितलं का त्यांनी? कधीच बिलकुल नाही सांगितलं. त्यामुळे जिंकलेल्यालाच डोक्यावरती घेतलं जातं. पुढच्या वर्षी स्पर्धा सुरू होईल, 9व्या पर्वातला विजेता कोण म्हणून या टीमचं, विजेत्या टीमचंच नाव घेतलं जाईल. मात्र फायनल मध्ये कोण पराभूत झाला याचं नाव कधीच येणार नाही. इथे पाहायचं, त्यामुळे जिंकणं महत्वाचं आहे. 38-37 धावा डिफेंड करायच्या दुर्गासागर वॉरियर्सला आणि त्याने सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. आज सर्वात कठीण लढाई आहे. कदाचित बोर्डाच्या पेपरला एवढे प्रश्न कठीण विचारले नसतील. याबरोबरच आडव्या बॅटनं आकाशचा प्रयत्न होता, चेंडू मिड विकेटला. 1 धाव इथे अपेक्षित आहे. ही मॅच खरं तर बोर्डाचा पेपर सोडवण्यासारखीच मॅच आहे. आतापर्यंतचे सामने होते ना, ते घरी करायला दिलेला अभ्यास होता. ही मॅच म्हणजे बोर्डाचा पेपर सोडवायचा. आतापर्यंत डोंगर टेकड्या सर केल्या असतील, आता एव्हरेस्ट शिखर गाठायचंय. विजेतेपदाचा करंडक उंचावायचा, अभिमानानं मिरवलं जाणार हे विजेतेपद संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली प्रीमियर लीगचा विजेता म्हणून या खेळाडूंना गौरवण्यात येईल. म्हणून महत्वाची मॅच. उजव्या हाताने उर्दू विकेट. यास वंडरफुल शॉट, क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला. स्वप्नील शिंदे बाद दुसरा धक्का.
हा फड सुद्धा तुऱ्यालाच आलेला आहे. मानाचा तुरा कोण रोवणार आपल्या शिरपेचामध्ये हे बघायचंय आणि त्यासाठी काही क्षण आता आपल्या समोर शिल्लक आहे. धावफलकावरती आपण बघणार आहोत. धाव आहेत 11. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना दुर्गा सागर वॉरियर्सनं आज 38 धावांवरती जो संघर्ष केलाय ना तो कौतुकास्पद आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्या संघावरती टाकावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी अटॅक ठेवलेला आहे. 2 फलंदाज बाद करत 11 धावा केवळ खर्च केल्यात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू इथे पूल केला मात्र क्षेत्ररक्षक मागे आहे. एक टप्पा घेत अडवेल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक केवळ 1 धाव इथे मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका, चांगला थ्रो इथे बघायला मिळाला. एका धावेबरोबरच 2 षटकांचा खेळ इथे संपेल. 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 28 धावांची गरज आहे. बरोबर ना? 26 माफ करा 39 धावांची गरज आहे. 27 धावा विजयासाठी आवश्यक असतील. 18 चेंडू आणि 27 धावा. 6 धावांची सरासरी राखलेली आहे. 9 धावांची दोन षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा धावफलक दाखवतोय. 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता इथे. आकाश आणि त्याच्या बरोबरीला केशव ही जोडी मैदानामध्ये आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज इथे परतलेले आहेत. अमेय पालकर, स्वप्नील शिंदे दोघंही परतलेले आहेत. स्वप्नील शिंदेने मात्र 6 धावा, अमेय पालकर मात्र 2 धावा काढून परतलेत. तर मैदानामध्ये 2 धावसंख्येवरती आकाश, 1 धावसंख्येवरती केशव. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कैफ, सातत्यानं निर्णायक क्षणी धावून येणारा खेळाडू म्हणजेच कैफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू, हो रिव्हर्स अटेम्प्ट आणि 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन त्याचबरोबर अजून 200 रुपये आलेत. कोण? केशव साठी ऋषी मालू यांच्याकडूनही 200 रुपयाचं बक्षीस. महेशजी देवळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी. पुन्हा 2 धावा इथे केशवला मिळतील आणि जो स्कोअर एकदमच क्रुश होता आता तो बाळसेदार झालेला आहे. धावफलकावरती असतील धावा 18. बरोबर ना? 20 धावा. स्कोअर ऑन बोर्ड 20 रन ऑन बोर्ड. विजय आता 19 धावा दूर आहे. षटक क्रमांक कैफ गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकामध्ये चांगला फटका मिड विकेटला. गॅप निश्चित आहे मात्र डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो मात्र खूप फ्लाईट आहे. 1-2 धावा इथे. 22 धावा. शिंदे फायटर्स. शिंदेशाहीसाठी निश्चित आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. शिंदेशाहीमधील सर्वोत्तम मुत्सद्दी वीर योद्धा पराक्रमी सरदार म्हणजेच महादजी शिंदे यांचा आज स्मृती दिन आहे. सातारा या ठिकाणी कनेरखेड हे त्यांचं मूळ गाव आहे. तिथे निश्चित त्यांनी वाडा बांधायला सुरुवात केली होती मात्र पानिपेटच्या मोहिमेवरती जावं लागलं. बोला. महेश देवळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे प्राप्त होतंय. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. याबरोबरच आपण बघू शकतो इथे अडवलाय चेंडू. 2 धावा. एव्हाना तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे मात्र इथे 2 धावांवरती दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. धावफलकावरती 24 धावा आहेत.
पानिपतच्या युद्धामध्ये देखील महादजी शिंदे यांनी भरपूर पराक्रम केला. सदाशिवराव भाऊ पडल्यानंतर, विश्वासराव पडल्यानंतर मराठे सैरभैर झालेले असताना देखील रात्र होईपर्यंत त्यांनी एक आघाडी लढत ठेवली आणि मग अंधारातून त्यांनी आपलं सैन्य मागे घेतलं. याबरोबरच खराब चेंडू होता. खरपूस समाचार, चेंडू सीमारेषा म्हणे आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. अशा परिस्थितीमध्ये निश्चित तुम्हाला धावा रोखायच्यात आणि तुम्ही जर अशा धावा वाटत गेलात तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते. दोन्ही संघांच्या साम्राज्यावरती सूर्य तळपतोय, अजून तो इतक्यात मावळणार नाही. मात्र ओ हो, वाह वाह वाह, काय शॉट आहे. केशव साठी 100 रुपयाचं पारितोषिक. महेशजी देवळकर यांच्याकडून, ऋषी मालू यांच्याकडूनही 100 रुपये, नितीन दादा शिंदे यांच्याकडून 200 रुपये. बक्षिसांचा वर्षाव तर धावांचा मुसळधार पाऊस. कोकणातला पाऊस जसा उखळ असतो ना, पडायला सुरू झाला की सुरूच, मग तो थांबत नाही. इथे तसाच पाऊस मैदानामध्ये पडतोय आणि तो पाऊस पाडणारा फलंदाज आहे महेश. इथे केशव तो आला तळपत्या सूर्याकडे बघत, बॅट खांद्यावरती घेऊन. त्यानंतर आपण त्याला बघत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपीत गेला मैदानाला, त्यानं न्हावून टाकलंय, चिंब भिजून टाकलंय. आज आपल्या फलंदाजीनं अलौकिक प्रतिभा दाखवतोय. फायनल मॅच मध्ये केशव 2 षटकाराबरोबर 1 चौकार, 3 वेळा डबल, 1 सिंगल, भरपूर धावा त्यानं वसूल केल्या. 23 धावसंख्येवरती नाबाद. तर 35 धावा विजयासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावा, 12 चेंडू, माफ करा, 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. केशव डॉक्टर आहे, आरोग्य खात्यामध्ये निश्चित प्रकारे रुग्णांची सेवा करणारे हे खेळाडू आहेत. केशव डॉक्टर, मात्र ऑपरेशन कसं करायचं त्यांना खूप चांगलं माहिती आहे. सर्जनच्या सफाईनं त्यांनी आज इथे ऑपरेशन सक्सेसफुल केले. फुल टॉस आणि सामना संपवला.